सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, 21, 22 आणि 23 जुलै दरम्यान राज्यात भयंकर अतिवृष्टी होणार आहे। महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस 21, 22 आणि 23 जुलै रोजी होणार आहे। तर जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये हा पाऊस होणार याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात मोठा जोरदार पाऊस आपल्याला 21, 22, 23 जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच संपूर्ण विदर्भात देखील हवामान खात्याने ठिकठिकाणी येलो आणि रेड अलर्ट दिलेले आहेत। 21 ते 24 जुलै दरम्यान संपूर्ण विदर्भात मोठा पाऊस होणार। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या सर्वत्र परिसरात मोठा मुसळधार पाऊस 21, 22, 23 जुलै रोजी होईल। त्यासोबतच मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 21 ते 24 जुलै दरम्यान होणार आहे। कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये पुढील 4 ते 5 दिवस आता राज्यात दररोज पाऊस झालेला पाहायला मिळेल। पावसाचा जोर हा आता वाढत जाणार आहे। उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 21 ते 24 जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर 21 जुलैपासून राज्यातील पावसाचा जोर वाढत जाणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। मात्र आज आणि उद्या राज्यातील काही भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।